छत्रपती एज्युकर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम जेएमसी. बोलिया. या व्हिडिओमध्ये आपण MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजचा सीट मॅट्रिक्स डिटेलमध्ये माहीत करून घेणार आहोत की सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचं नेमकं सीट मॅट्रिक्स झालेले आहे. आज तारीख आहे बघा 6/8/2025. थोड्या वेळानंतर आपला महाराष्ट्राचा SML पण येऊन जाईल. तर तोपर्यंत आपण सीट मॅट्रिक्स डिटेलमध्ये माहीत करून घेणार आहोत. सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलमध्ये महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BVSC तसेच फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल GMCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला यापैकी कसल्याही कोर्सची जर तुम्हाला कॉलेज यादी पाहिजे असेल तर आमच्यापैकी एकदम व्यवस्थित अशी कॉलेज यादी भेटून जाईल. हे बघू शकता, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजची यादी पण भेटून जाईल व्यवस्थित. त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव, कॉलेजचा कोड, त्याच्यानंतर सीट, कॉलेजचा कट ऑफ कॅटेगरीनुसार गेल्या वर्षी किती होता, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटून शकते. कॉलेज टाकता वेळेसच्या बाबी खूप गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तसंच हे बघा, प्रायव्हेट MBBS कॉलेजचं पण आहे. कॉलेजचं कोड, कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर कॉलेजचं सीट मॅट्रिक्स, कॉलेजचं फी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर कट ऑफ, त्याच्यानंतर फोन नंबर, तसंच हॉस्टेलचं डिटेल, ही सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी आहे. त्यानंतर प्रायव्हेट MBBS कॉलेजचं पण आहे आणि गव्हर्नमेंटचं पण आहे. याच्यामध्ये बघू शकता प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये कॉलेज निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये कॉलेजचं डिस्टन्स किती आहे, सिटी पासून, या सर्व माहिती आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. कॉलेजचा कोड, कॉलेजचं नाव, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, कॉलेजचं डिस्टन्स किती सिटी पासून, कॉलेजची सीट किती येते, त्याच्यानंतर गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीला किती मार्क पर्यंत कॉलेज भेटलं होतं, त्यानंतर कॉलेजचं फी स्ट्रक्चर, ही सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी आहे. कारण कसं आहे, कॉलेज टाकता वेळेस खूप गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कॉलेज जुनं असलं पाहिजे, कॉलेजमध्ये शिकवणी चांगली पाहिजे, त्या सर्व गोष्टीचा लक्षात घेऊनच कॉलेज निवडावं लागतं. तसंच तुम्हाला जर पाहिजे असेल तर BDSचं पण आमच्याजवळ आहे. ते पण तुम्हाला भेटून जाईल, BDSचं कॉलेज स्ट्रक्चर. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आमची संपर्क साधू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम जर बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता टोटल जे सीट्स आहेत, हे गव्हर्नमेंटचं सीट मॅट्रिक्स आहे. हे जे गव्हर्नमेंटचं आहे, काही गव्हर्नमेंटचं सीट मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये टोटल सीट्स आहेत 4,919 एवढ्या जे टोटल सीट महाराष्ट्रामध्ये 85% कोट्या थ्रू भरल्या जाणार आहेत. 85% कोटा जो असतो त्या थ्रू भरलेल्या जाणार आहेत 4,919 सीट. आणि त्याच्यानंतर जर प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये जर बघायला झालं तर 3,219 एवढे सीट्स आहेत. तर दोन्हीची जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 8,138 एवढ्या टोटल MBBS सीट्स आहेत. MBBS यापैकी जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ना, त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कोटासाठी जे आहे की नाही, इन्स्टिट्यूशनल कोटासाठी 487 सीट्स आहेत. इन्स्टिट्यूशनल कोटाला फीस कसं 3 पट असते. मग हे याच्यासाठी ज्यांची परिस्थिती चांगली तेच अप्लाय करतात. तर एवढ्या जरी सीट गेल्या तरी आपल्याजवळ जे टोटल सीट उरत आहेत 7,651 टोटल जे सीट उरत आहेत 85 कोटासाठी. जरी इन्स्टिट्यूशनल कोटा जरी सोडून दिलं तरी किती, 7,651. पुन्हा एकदा सांगतो, टोटल सीट आहेत महाराष्ट्रामध्ये 8,138. त्यापैकी जे आहे की नाही, इन्स्टिट्यूशनल कोटासाठी 487 सीट आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज मधल्या त्याच्यामध्ये टोटल जर मग आपल्याला स्कॉलरशिप बेनिफिट भेटेल अशा ज्या सीट आहेत ते 7,651 येतं. आणि यापैकी पण कसं आहे, 255 सीट जे आहे की नाही आपल्या तेवढ्या काही प्रायव्हेट कॉलेज मधल्या युजफुल नाहीत. त्या कशाच्या, वेदांता पालघरची फीस किती 15 लाख रुपये वार्षिक फीस आहे आणि त्याच्यामध्ये कसल्याही कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. त्यामुळे ती जर सीट सोडली, आणि त्याच्यानंतर जे ISMR एक जालनाचं एक कॉलेज आहे प्रायव्हेट MBBS कॉलेजचं, तर त्याच्यामध्ये फक्त ओपन कॅटेगरीच्या सीट आहेत. ते जर पूर्णपणे जर सोडून दिल्या तर आपल्याजवळ टोटल सीट उरतात 7,396. या अशा पूर्ण टोटल सीट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटेल आणि या 85% थ्रू भरले जाणार आहेत. किती, 7,396 अशा टोटल सीट आहेत. तर टोटल जर सीट बघायला गेले तर 8,138 येतं. त्याच्यामध्ये टोटल त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कोटासाठी 487 सीट येतं. त्या वगळून जर धरायला गेलं फक्त 85% कोटा थ्रू भरायला जाणाऱ्या सीट 7,651 येतं. आणि त्या वगळून पण जर बघायला गेलं तर 7,396 या प्युअर कॅटेगरी बेनिफिट सर्व गोष्टी भेटणाऱ्या 7,396 एवढ्या सीट्स आहेत. तर चला व्हिडिओला डिटेलमध्ये सुरुवात करूया. आता आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं सीट मॅट्रिक्स कॅटेगरीनुसार किती येते बघून घेऊया. बघू शकता तुम्ही इथे स्क्रीनवर 4,119 टोटल सीट आहेत. त्यापैकी जे आहे त्यापैकी डिफेन्स कॅटेगरी, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 आणि आपलं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर याच्यासाठी 204 सीट आहेत.
आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC SCBC EWS ओपन यांच्यासाठी 4712 अशा टोटल सीट आहेत. तर चला आपण कॅटेगरीनुसार सीट मॅट्रिक्स माहित करून घेऊया. SC कॅटेगरीमध्ये बघू शकता तुम्ही, SC कॅटेगरीमध्ये जे जनरल साठी म्हणजे बोथ त्याच्यामध्ये जनरल साठी 396 सीट आहेत, वुमन साठी 186 सीट आहेत, ऑर्फन साठी 3 आहेत, ऑर्फन साठी दुसऱ्या 3 आहेत, त्याच्यानंतर PWD कॅटेगरीसाठी 32, जनरल हिली एरियासाठी 13 आणि वुमन साठी 6 अशा मिळून जर वुमन हिली एरियासाठी 6 अशा जर टोटल बघायला गेलं तर या कॅटेगरीमध्ये 639 सीट आहेत. SC कॅटेगरीसाठी किती सीट आहेत? 639 सीट आहेत. त्याच्यानंतर ST कॅटेगरीमध्ये जनरल साठी 214, वुमन साठी 100, त्याच्यानंतर ऑर्फन साठी 2, ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 1, त्याच्यानंतर PWD साठी 17, जनरल हिली एरियासाठी 7 आणि वुमन हिली एरियासाठी 3 अशा मिळून जर बघायला गेलं तर टोटल 344 एवढ्या सीट आहेत ST कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर VJ कॅटेगरीमध्ये टोटल जे VJ कॅटेगरीमध्ये सीट आहेत 148 आहेत. त्याच्यामध्ये जे आहे 92 जे जनरल साठी आहेत, वुमन साठी 43 आहेत, ऑर्फन साठी 1 आहेत, ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 1 आहेत, PWD साठी 7 आहेत, जनरल हिली एरियासाठी 3 आहेत आणि वुमन हिली एरियासाठी 1 आहेत. अशा मिळून 148. त्याच्यानंतर NT1 कॅटेगरीमध्ये जर बघायला गेलं तर 123 सीट आहेत. NT1 कॅटेगरी 123 आहेत. तर NT1 कॅटेगरीमध्ये जनरल साठी 76 आहेत, वुमन साठी 36 आहेत, ऑर्फन साठी 1 पण सीट नाही, ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 1 सीट आहे, त्यानंतर PWD कॅटेगरीसाठी 6, जनरल हिली एरियासाठी 3 आणि वुमन हिली एरियासाठी 1 अशा मिळून जे आहे टोटल NT1 कॅटेगरीमध्ये 123 सीट्स आहेत. आता NT2 जर कॅटेगरी बघायचं झालं तर NT2 कॅटेगरीमध्ये 172 अशा टोटल सीट आहेत. त्याच्यामध्ये जनरल साठी 106, वुमन साठी 50, त्याच्यानंतर वुमन साठी 50, त्याच्यानंतर ऑर्फन साठी 1, त्यानंतर ऑर्फन फॉर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन साठी 1, PWD साठी 9, जनरल हिली एरियासाठी 3 आणि वुमन हिली एरियासाठी 2 अशा जर बघायला गेलं तर टोटल 172 सीट होतात. NT3 कॅटेगरीमध्ये टोटल 98 सीट आहेत. त्यापैकी जे 61 जनरल साठी येतं, 28 वुमन साठी येतं, ऑर्फन साठी 1 आहे आणि ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 1 पण नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर PWD कॅटेगरीसाठी 5 आहेत आणि जनरल हिली एरियासाठी 2 आणि वुमन साठी 1 अशा मिळून टोटल 98 NT3 कॅटेगरीमध्ये येतं. OBC कॅटेगरीमध्ये टोटल सीट आहेत 935 एवढ्या सीट आहेत OBC कॅटेगरीमध्ये. त्याच्यापैकी जनरल साठी 576 आहेत, 579, त्याच्यानंतर वुमन साठी 272, त्यानंतर ऑर्फन साठी 4, त्याच्यानंतर ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 5, PWD कॅन्डिडेट साठी 47, त्याच्यानंतर जनरल हिली एरियासाठी 20 आणि वुमन हिली एरियासाठी 8 अशा मिळून 935 सीट आहेत. त्यानंतर SCBC कॅटेगरीमध्ये जर बघायचं झालं तर टोटल जे सीट आहेत SCBC कॅटेगरीमध्ये 4992 आहेत आणि EWS कॅटेगरीमध्ये पण तेवढ्याच आहेत 4992. आता कॅटेगरीनुसार बघूया. SCBC मध्ये जनरल साठी 306 सीट आहेत, वुमन साठी 142 आहेत, ऑर्फन साठी 2 आहेत, ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 3 आहेत, PWD कॅन्डिडेट साठी 24 आहेत, जनरल हिली एरियासाठी 10 आहेत आणि वुमन हिली एरियासाठी 5 आहेत. अशा मिळून जे टोटल 492 सीट आहेत. आता त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीमध्ये जनरल साठी 304 आहेत, वुमन साठी 143 आहेत, ऑर्फन साठी 3 आहेत, ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 2 आहेत आणि PWD कॅन्डिडेट साठी 25 आहेत आणि जनरल हिली एरियासाठी 11 आहेत आणि त्यानंतर वुमन हिली एरियासाठी 4 आहेत. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर ओपन कॅटेगरीमध्ये जर बोलायचं झालं तर टोटल जे सीट्स आहेत ओपन कॅटेगरीमध्ये टोटल सीट आहेत 1272 एवढ्या टोटल सीट आहेत ओपन कॅटेगरीमध्ये. त्यामध्ये जे आहे जनरल साठी 771 आहेत, वुमन साठी 369 आहेत, ऑर्फन साठी 7 आहेत, ऑर्फन कॉन्स्टिट्यूशनल साठी 8 आहेत, त्याच्यानंतर PWD कॅन्डिडेट साठी 73 आहेत, जनरल हिली एरियासाठी 31 आहेत आणि वुमन हिली एरियासाठी 13 आहेत. अशा मिळून 1272 ओपन साठी सीट जरी जास्त असल्या तरी ओपनचा कट ऑफ हायच जातो, कारण की
मेरिटनुसार ऍडमिशन होत असते सुरुवातीला, नंतर रिझर्वेशन नुसार होते, त्यामुळे ओपनचा जे कट ऑफ आहे थोडा हायच जातो. आता त्याच्यानंतर जर बोलायचं झालं डिफेन्स मध्ये आपण बघूया. डिफेन्स कॅटेगरीमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार किती सीट आहेत. डिफेन्स 1 साठी 118 सीट आहेत, डिफेन्स 2 साठी 40 सीट आहेत आणि डिफेन्स 3 साठी 38 सीट आहेत आणि कर्नाटका महाराष्ट्र बॉर्डरवर 8 सीट आहेत. अशा मिळून टोटल डिफेन्स 1 आणि महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर अशा मिळून टोटल 204 सीट आहेत. हे झालं थोडक्यात सीट मॅट्रिक्स कोणतं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं. त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा मी सांगतो, एससी कॅटेगरीला 639 सीट आहेत, एसटी कॅटेगरीला 344, त्याच्यानंतर विजय कॅटेगरीला 148, NT1 कॅटेगरीला 123, NT2 कॅटेगरीला 172, NT3 कॅटेगरीला 48, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला 935, ओबीसी कॅटेगरीला 935 आहेत. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर एससीबीसी कॅटेगरीला 492 आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीला पण 492 आणि ओपन कॅटेगरीला 1272 आणि डिफेन्स 1, 2, 3 आणि कर्नाटका बॉर्डर याला टोटल मिळून 204 सीट आहेत. हे झालं टोटल माहिती आपलं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजच्या सीट मॅट्रिक्स बद्दल. आता प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये आपण बघूया. टोटल प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज 23 आहेत, गव्हर्नमेंट 41 आहेत, गव्हर्नमेंट जे आहेत ते 41 आहेत आणि प्रायव्हेट जे आहेत की नाही 23 आहेत. तर 23 मधले 2 आपल्याला तेवढे युजफुल नाही. त्याच्यामध्ये कसं पूर्णपणे ओपन साठी सीट आहेत, एकामध्ये म्हणजे आपलं जालन्याचं कॉलेज आणि दुसरं वेदांता पालघरमध्ये 15 लाख रुपये वार्षिक फीस आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. त्यामुळे ते 2 सोडून जर बघायला गेलं तर प्रत्येक कॉलेजचे जर सीट मॅट्रिक्स बघूया आपण, तर जर एससी कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये 199 सीट आहेत, त्याच्यामध्ये जे जनरलसाठी 139 आहेत आणि वुमनसाठी 60 आहेत. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर एसटी कॅटेगरीमध्ये जनरलसाठी 75 आहेत आणि वुमनसाठी 32 आहेत, टोटल मिळून 107 आहेत. विजय कॅटेगरीमध्ये जनरलसाठी 32 आहेत आणि वुमनसाठी 14 आहेत, तसे टोटल मिळून जर बघायला गेलं तर 46 आहेत. NT1 कॅटेगरीमध्ये टोटल 38 सीट आहेत, त्यामध्ये जे आहे जनरलसाठी 27 आहेत आणि वुमनसाठी 11 आहेत. त्यानंतर NT2 कॅटेगरीमध्ये टोटल जे आहे 54 सीट आहेत, 54 सीट पैकी जनरलसाठी 38 आहेत आणि वुमनसाठी 16 आहेत. NT3 कॅटेगरीमध्ये टोटल जे आहेत 31 सीट आहेत, त्याच्यामध्ये जनरलसाठी 22 आहेत आणि वुमनसाठी जे आहेत की नाही 9 सीट आहेत. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये टोटल सीट आहेत 292 सीट आहेत आणि त्याच्यापैकी जनरलसाठी 204 आहेत आणि वुमनसाठी 88 आहेत. त्याच्यानंतर जे बोलायचं झालं तर ओबीसी कॅटेगरीमध्ये टोटल एससीबीसी कॅटेगरीमध्ये टोटल जे सीट आहेत 261 सीट आहेत. एससीबीसी कॅटेगरीमध्ये टोटल जे सीट आहेत 261 सीट आहेत, 101 सीट आहेत. त्याच्यामध्ये जे आहे 183 सीट आहेत ते जनरलसाठी आहेत आणि वुमनसाठी 78 सीट आहेत. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर ओपन साठी टोटल जे सीट आहेत 1704 आहेत, 1704 म्हणजे समथिंग, आणि त्याच्यामध्ये जनरलसाठी 1193 आहेत आणि वुमनसाठी 511 अशा टोटल सीट आहेत. तर त्याच्यानंतर जे आहे इन्स्टिट्यूशनल कोटासाठी 487 सीट आहेत. अशा टोटल मिळून जर बोलायचं झालं तर 3219 या टोटल सीट आहेत. त्याच्यामध्ये 487 इन्स्टिट्यूशनल कोटासाठी येतं आणि 85 कोटासाठी जे सीट आहेत त्या आहेत 2732. हे असं टोटल सीट मॅट्रिक्स आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो प्रायव्हेट कॉलेजचं सीट मॅट्रिक्स. एससी कॅटेगरीसाठी 199 आहेत, एसटी कॅटेगरीसाठी 107 आहेत, विजय कॅटेगरीसाठी 46 आहेत. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर NT1 कॅटेगरीसाठी 38 आहेत, NT2 कॅटेगरीसाठी जे आहे 54 आहेत, NT3 कॅटेगरीसाठी जे आहे 31 आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी 292 आहे, एससीबीसी कॅटेगरीसाठी 261 आहे आणि ओपन साठी जे आहे 1704. असं टोटल सीट मॅट्रिक्स आहे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता.